जय महाराष्ट्र। मी दिलीप सुरवाडे, माजी नगरसेवक, शिवसेना भुसावळ। भुसावळ शहरातील नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, आमच्या आजच शिवसेनेची ही संपूर्ण भुसावळ शहराचे जे काही अत्यंत निष्ठावंत पदाधिकारी आणि शिवसैनिक आहेत, या सर्वांची आज भुसावळ येथे मध्यवर्ती कार्यालयामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये भुसावळ शहरातील ज्या प्रामुख्याने ज्या समस्या होत्या आणि शिवसेना गेल्या 3 ते 5 वर्षापासून सतत नागरिकांच्या आणि शहराच्या ज्या अत्यावश्यक बाबी आहेत, जसं पिण्याचं पाणी असेल, रस्ते असतील, त्याच्यामध्ये विकासाच्या काही बाबी असतील, या सर्वांसाठी शिवसेना सतत लढत आली आहे। निवेदन देऊन आपले म्हणणे नगरपालिका असो, महाशय प्रांत अधिकारी असो, यांच्याकडे सतत अत्यंत जोरदारपणे मांडण्याचं काम हे शिवसेनेनं केलेलं आहे। आणि हा जो विकासाचा आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना सतत लढत आलेली आहे आणि याच्या पुढेही लढत राहील। आणि बंधू भगिनींनो, या निवडणुकीसाठी आम्ही जी रणनीती आखलेली आहे, या रणनीतीमध्ये प्रामुख्याने या संपूर्ण इच्छुक उमेदवारांची जी काही आमच्याकडे अनेकांनी संपर्क साधलेला आहे, त्या सर्व इच्छुक उमेदवारांना या भुसावळ शहराच्या विकासासाठी आणि आपला आवाज बुलंद करण्यासाठी आमच्याकडे ही जी रणनीती ठरलेली आहे, की आम्हाला मुख्यतः भुसावळ शहरामध्ये भाजपचं जे एक छत्री सत्ता आज या शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून सातत्याने दिसते आहे। या भाजपच्या सत्तेला आणि या लोकप्रतिनिधींना विरोध करण्यासाठी, यांना पराजित करण्यासाठी शिवसेना अत्यंत समर्थपणे उभी आहे। आणि त्यासाठी ज्या इच्छुक उमेदवारांनी आम्हाला आतापर्यंत जो संपर्क केलेला आहे, त्यांच्या मनामध्ये या भाजपबद्दल आणि भुसावळ शहरामध्ये जे विकासाचा रथ रोखून धरलेला आहे, लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही आहे, अनेक ठिकाणी विद्युतचे प्रश्न आहेत, अशा विकासाच्या ज्या बाबी आहेत, त्यासाठी आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक या निमित्ताने एकत्रितपणे लढण्याचा आम्ही निर्धार व्यक्त केलेला आहे। आणि त्यासाठी या भाजपला रोखण्यासाठी, भाजपच्या सत्तेला पराजित करण्यासाठी आम्ही आमची रणनीती अशी आहे की या सर्व एकत्र येऊन, जे काही विरोधी पक्ष आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन, आम्हाला जर या दृष्टीने आपण सर्व एकत्र बसू शकत असू तर या शिवसेनेचे दरवाजे आणि संवाद करण्याची आमची इच्छा आहे। निमित्त आमचं एकच आहे, ध्येय एकच आहे, उद्देश एकच आहे की भाजपला रोखा, भाजपला पराजित करा। त्यासाठी आम्ही सर्व एकत्र बसलेलो आहोत। आजही आमची ही मीटिंग चालू आहे आणि या मीटिंगमध्ये, या बैठकीमध्ये आम्ही असं ठरवलं आहे की या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहे, आमच्या कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, तशा इच्छुक उमेदवारांनी ते संपर्क साधावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।